नाशिक शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी शहर पोलीस आता थेट जॉगिंग ट्रॅकवर येऊन मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नागरिकांना आपापल्या परिसरातील गुन्हेगारीच्या समस्या पोलिसांसमोर थेट मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे। हिंगोली ते वाशिम महामार्गावर माळहिवरा फाट्यानजीक पायी चालत जाणाऱ्या भाविकांना भरधाव वेगातील एका पिकअप टेम्पोने धडक दिली। आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे भाविक हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी पायी चालत जात होते। दरम्यान पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने या भाविकांना धडक दिली। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये गहू काढणीस वेग आलाय। सध्या उन्हाच्या झळा लागत आहे, तसंच मजूर मिळत नसल्याने हार्वेस्ट मशीनच्या साहाय्याने गहू काढण्यास वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सर्व 24 प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येक शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। आज मुंबईच्या सायन परिसरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि इतर अधिकारी सफाई कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन महर्षी वाल्मिक मित्र मंडळ यांच्यातर्फे कबड्डी स्पर्धेचे जळगावमध्ये आयोजन करण्यात आले होते। यातील अंतिम सामन्यामध्ये नंदुरबार संघाने धुळे संघाचा पराभव करत विजयश्री पटकावली आहे। यामध्ये खानदेश चषकचा मानकरी नंदुरबार ठरलाय। यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला असून नंदुरबार हा संघ विजेता तर उपविजेता संघ हा धुळे ठरला असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला। सध्या उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे फळांवर उन्हाचे चट्टे पडू नये, पाकोळीपासून संरक्षण व्हावं यासाठी संपूर्ण बागेतील झाडांना सफेद रंगाच्या पातळ कापडाचे आवरण टाकण्यात आले आहे। त्याचा फायदा डाळिंबीला होणार आहे। संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या माध्यमातून ड्रायवेस्ट बँक या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। कोल्हापुरात व्यायामशाळेतील तरुणांना ड्रग्ज पुरवले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली असून त्यानुसार कळंबा परिसरातील एस प्रोटीन्स आणि एस फिटनेस या व्यायामशाळेवर पोलिसांनी छापा टाकून 40,000 रुपये किमतीच्या ड्रग्ज जप्त केलेत। या प्रकरणी प्रशांत मोरे आणि ओंकार भोईर या दोघांना अटक करण्यात आली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अखेर भाजपचे ठरले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले। केंद्रीय नेतृत्वाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राणेंना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राणेंमध्ये ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली। पहिल्या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे।